आपलं गाव घरोघरी जाऊन सांगा, आपण आपल्या शहरात घरोघरी जाऊन सांगा, मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सांगा, एकमेकाला निरोप पाठवून सांगा की सगळ्यांनी आंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्यायला जायचे. आर पार की लढाई, अंतिम फाईट ही आता काय असतं. आंदोलक म्हणल्याच्या नंतर चर्चेला आल्यावरती विश्वास ठेवण्याची एक प्रक्रिया, समाजाला देण्याची एक प्रक्रिया. विश्वास ठेवला 3 वर्ष, आता मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट म्हणजे नेमका कसा पाहिजे? सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी, जे आर झाले त्याची अंमलबजावणी, जे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र आहेत, नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र, जे रद्द झालेत त्याचे वैधता पाहिजे. मला गॅजेटियरचा आर काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र पाहिजे. आणि व्हॅलिडिटी कशा देणार ते मला समोर सांगायचं. व्हॅलिडिटी देणार तर वेगळी कमिटी ना, ती स्क्रुटिनी कमिटी, त्याला न्यायालयीन दर्जा असतो. अरे बाबा, पण ते म्हणतात ना, हैदराबाद गॅजेटचा विषय बोलतोय मी. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटी कशी देणार हे तिथं माहिती करून घेणार. हे तर माहिती आहे मला नोंदी सापडल्याचं. तिथं जिल्हा जात पडताळणी समिती देणार, पण त्याची नोंद सापडली. विषय हैदराबाद गॅजेटचा आहे. याच्यानुसार तुम्ही आमचं सरकारी दस्तऐवज स्वातंत्र्यपूर्व काळात याच्यानुसार प्रमाणपत्र देणार. व्हॅलिडिटी पण कशा देणार ते इथं सांगा. आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली का मी माझ्या मराठ्याला विचारणार. सातारा संस्थान, कोल्हापूरचे गॅजेटियरचे आर काढून अंमलबजावणी झाली का? आणि ही ग्रामसेवक लेवलच्या समितीचा दर्जा राहील. त्यांनी हे बघा, त्यांनी दर्जा दिलाय म्हणूनच अहवाल स्वीकारला गेलाय, म्हणूनच प्रमाणपत्र निघालेत. त्यांनी जर तिला दर्जा दिला नसता तर प्रमाणपत्र कसं काय मिळाले असते? कायद्यात रूपांतर. मग तेच म्हणतोय मी, व्हॅलिडिटी कशी देणार? मग ज्या वेळेस ग्राम स्तरीय ते समितीचा अहवाल येतो, त्यांचाच अहवाल तुम्ही व्हॅलिडिटीला ग्राह्य धरणार, त्यावेळेस ती कायद्याच्या चौकटीत ग्रामस्तरीय चौकशी समिती आली असा अर्थ होईल. तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार हे विचारणार ना मी. ते उत्तर देतील ना मला. कशी देणार ते सांगतील. की ग्रामस्तरीय सदस्य समितीनं जो अहवाल दिलाय तोच आम्ही ग्राह्य मानलाय की हे रक्ताचे नातेवाईक आहेत म्हणून यांना प्रमाणपत्र दिलंय. मग त्याचाच अहवाल ग्राह्य धरा ना व्हॅलिडिटीसाठी पण. आणि जर त्याचा ग्राह्य धरला तर ती समिती गावची कायद्याच्या चौकटीत येते. आता सध्या येत नाही. या महाराष्ट्रात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार. समाजासाठी कोणी पण भांडू शकतो, कोणी पण भांडू शकतो. त्याला काही अडचण असायचं काही कारण नाही. कारण माझ्यावर थोडं कोण बोलतंय. बोलल्यावर माणूस बोलू शकतो. ते बिचारे काय बोलतच नाहीत, आपण का बोलायचं? पण या राज्यातला घराघरातला प्रत्येक माणूस सरकारला मराठ्यांच्या न्यायासाठी भांडू शकतो. ते अधिकार आहे प्रत्येकाचा. धन्यवाद. एक आव्हान करायचं राहील.